हे काय मेकअपची तयारी तुम्ही केली? येस. मला मिळणारी सरप्राईज आज संपतच नाहीयेत ना? आणखीन एक सरप्राईज आहे तुझ्यासाठी. काय? हा जो मेकअप आहे तो स्वतः करणार नाही, मग मी करणार आहे. काय? बस छान. आता तुम्हीच माझं कुटुंब आहात, मग माझं डोहाळे जेवण करा ना. माझं डोहाळे जेवण म्हणजे आधीच व्हायला हवं होतं, पण अजून उशीर नाही झालाय. कराल ना माझं डोहाळे जेवण? डोहाळ जेवण इथे नाही करायला देणार. का नाही करायला देणार? का नाही करायला देणार? जेलमध्ये असलं तरी माणूस आहे ना मी. मी आई होणार आहे, माझ्या पोटात बाळ आहे. का नाही करू देणार डोहाळे जेवण? हा, असं कसं नाही करू देणार? ताई 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 ताई, तू काहीतरी करशील ना? तू कर ना काहीतरी. ए काम करते त्या इन्स्पेक्टरला जेलरला काहीतरी सांग, माझं चोरून डोहाळे जेवण कर ना. करशील ना? करशील की नाही सांग. माझं डोहाळे जेवण, माझं डोहाळे जेवण होणार आहे. कुणीतरी येणार येणार तुम्ही बघत का बसलाय? जा खूप तयारी करायची, चालू कर. मी पण आवरून येते. जा 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 जा. येणार ग कुणीतरी. सौभाग्यवती प्रिया अश्विन सुभेदारचे डोहाळे जेवण होणार. ते खूप थाटात होणार. सुभेदारांच्या सुनेचं कौतुक होणार. कुणीतरी येणार मी स्वतःला तुमच्या नजरेने बघितलं ना, किती सुंदर दिसते. हे तुला कळणार नाही की माझ्यासाठी तू किती सुंदर आहेस. फक्त तुझा चेहरा नाही, तुझं मन सुद्धा. बरं मला सांगा, आज मी कोणासारखी दिसतेय? सायली सारखी की तुमच्या तन्वी सारखी? आज तू माझ्या बाळाच्या आईसारखी दिसतेस. अरे वा, काय संपली तुमची ट्युशन? हो, चला आता मी पटकन तयार होऊन येतो. कसं ते सायली जायच्या घरी जायचं ना. अरे हो वा. ए कुसुम, अरे आवरलं का नाही त्या गौरीचं? मधुभाऊ अहो काय आवरायचं? अहो घरच मी केवढं आवरते मगापासनं. कुठे आवरू इथं? अहो एक तर श्वेता नाही, मनू नाही, माझा हातच मोडल्यासारखं झालंय. अरे हो, जेव्हा ना त्या मुली यायला हव्या होत्या ना. एक काम करतेस का, मानसीच्या मॅडमना फोन करून कुठवर आल्या ते तरी विचारून घे ना. हो हो हो, विचारते. हॅलो. हा हॅलो मॅडम, अहो कुसुम बोलते. तुम्हाला अजून किती वेळ लागणार आहे? आम्ही 1 तासाभरात क्लास जवळ पोहोचू. अच्छा ठीक आहे. काय मुलींना सांगा मी वाट बघते त्यांची. त्या आल्यावर आम्हाला जरा एकत्र जायचंय, कळवा तिला. हा बरं सांग. हा हा ठीक. मधुभाऊ, अजून त्यांना तासभर लागणार आहे. तासाभरात? हा. मी बोललेलं तुम्हाला नका पाठवेल नाही ट्रिपला. ए आता बाबा तू गप्प. श्वेताचा फोन. हॅलो, हा श्वेता बोल ग. कुसुमताई, निघालात की नाही तुम्ही लोक? अगं नाही, अजून मुली आल्या नाहीयेत ना, त्या तासाभरात येतील, मग आम्ही निघू. अच्छा, तासाभरात येत आहेत का त्या? हो अगं, आताच त्यांच्या मॅडमशी माझं बोलणं झालं, त्या येत आहेत. बरं ठीक आहे, तुम्ही लवकर या. मी वाट बघते. हो ग येतो. अरे कुसुमताई ऐक ना, काय? जरा एक चांगला शर्ट काढून दे ना. कसं सायली ताईच्या डोहाळे जेवणात मी एकदम स्मार्ट दिसतो पाहिजे. हो बाबा, तूच राहिला होता ना. अरे हिला पण आवरायचंय, मला सगळं करायचंय. तुझं आवरायचंय ना? हा चल दे. अरे दे ना, काय दे ना, बाजलो. स्वतः शोधा रे जरा. प्रिया, तुझ्यासाठी थोडस गोड मागवलंय. डॉक्टर मॅडमने सांगितलेलं हिला काही खावंसं वाटलं तर मागवत जा. स्पेशल परमिशन काढ. मला माहित होतं तू माझ्यासाठी करणार. आता दर महिन्याला तुला एवढे पैसे प्रिया,
मेसेज. आवरलं की नाही रे तुमचं? पटपट आवरा. मानसी आणि बाकीच्या मुली ट्रिप वरून परत यायला निघाल्यात. तासाभरात त्यांच्या क्लास जवळ पोहोचतील. क्लासचं डीएन रोडचं लोकेशन पाठवलंय. बरं, मी तुला जे सांगितलं होतं ते आणलंस? हो गं बाई, आणि जा ना, घेऊन ये ना इथे. जा हो, जा 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 जा. अरे करा ना लवकर. आता काय 9 संपल्यावर करणार आहात का काय माझं डोहाळे जेवण? हा, ते लवकर कर. छान तयारी केली आहे. काय सुंदर तयारी केली आहे. आजी कॉफी. तुम्हाला थोडं जायफळ घालून आवडते ना, तशीच केली. कोण तू? आणि हे तुला कसं माहिती? पूर्णाजी, अगं ही श्वेता आहे. सायलीच्या आश्रमात असते. आजपासून ती स्मिथला सांभाळणार आहे. अगं स्मिथला सांभाळणार आहे की मला? तिला तर आधीपासूनच माझ्या सगळ्या आवडीनिवडी माहित आहेत. सायलीताईने अगदी नीट समजवलंय मला. घ्या ना. हे काय अर्जुन सायली अजून खाली नाही आले? अरे आम्हाला वाटलं होतं मी आणि पूर्णाई आलो की लगेच डोहाळा जेवणाला सुरुवात होईल. अरे शैतान का नाम लिया और शैतान हाजिर, असं मी म्हणणार होतो. आता सायली बहिणी सोबत आहे ना, कसं म्हणणार ते? म्हणजे मी तुम्ही दोघं किती छान दिसताय. मी माझ्या तन्वीसाठी हेच स्वप्न बघितलं होतं आणि ते पूर्ण होण्याची आशा पण सोडली होती. पण देवाने माझं स्वप्न पूर्ण केलं. आता तुझ्या पोटी येणाऱ्या माझ्या पतवंडाचं तोंड बघितलं की मी डोळे मिटायला मोकळी. अगं काय पूर्णाई, असं नको ना म्हणू. असं नाही म्हणायचं पूर्णाजी. अगं अजून तुला माझ्या बाळाला गोष्टी सांगायच्या आहेत. माझ्यावर संस्कार केलेस तसे संस्कार करायचे त्याच्यावर. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याच्या लग्नात नाचायचं पण आहे तुला. बरं बाई, माझं चुकलं. माझी तन्वी म्हणेल ते खरं. अश्विन सुभेदार, या ना, या या. त्या आहेत, मी आज फोटो काढायला खास फोटोग्राफर बरोबर. हे दोघं आहेत ना, हे आजचे आपले उत्सव मूर्ती आहेत. तुम्हाला या दोघांचे जितके फोटो काढायचे तितके काढा. या 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 तुम्ही या. चल बघ, मी येतो. बस 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 बस. हा, इकडे. हा. अर्जुनने डोहाळ जेवणाच्या पोजेसचा एवढा अभ्यास कधी केला? अरे त्यात काय एवढं? कल्पनाच्या डोहाळा जेवणाला मी हे सगळं केलं होतं. काय सांगताय? आणि आता तुमच्या हातात इंटरनेट आहे. करेक्ट आहे. ए, एक मिनिट. बायको, तू दमली नाहीस? दमल्याशिवाय तर सांग मला. नक्की सांगेन, पण आता तरी खूप छान वाटतं. ग्रेट. सॉरी. बरं श्वेता, एनर्जी ड्रिंक आण ना. हो हो. नाही, पिऊन घे. तुम्ही दोघं जितकं एन्जॉय करताय तितकं करून घ्या. हा आनंद फार काळ टिकणार नाही. कसं वाटतंय?
छान दिसतंय ना? हो छान. की तुम्ही अशा उभ्या काय एक गाणं म्हणा ना. ते कोणी आता तरी- आम्हाला तुला ओवाळून करते. हा, ते डोळे जेवढ्यात जे जे करतात ना सगळं करा. हं. हे काय? अरे काय काय ते आज डोहाळे जेवण येतं ते करायला नको का मग? मुलगा होणार की मुलगी होणार मलाही कळायला हवं ना. हे करा ना ते वाटी मिळत ठेवा ना असं. अरे हो हे मला कळतं का म्हणे की कुठल्या वाटीच्या खाली काय ठेवलंय ते. आता उचल वाट. उचलू? ए तुम्हाला काय वाटतं मला मुलगा होणार आहे की मुलगी? मुलगा मुलगा. मुलगीच होईल बघ. मुलगी मुलगी का होईल मला? मला मुलगाच हवाय. सुभेदारांना वारच नको का? आता पण अजून पुढे का. ए पोरानो पुरे झाले आता फोटो. औक्षणाला या. सावकाश सावकाश. हो. प्रतिमा जा तू औक्षण करून घे. चला आता बघूया मला काय होणार आहे ते. बर्फी बर्फी तर बर्फी. शेवटी ती प्रियाची मुलगी असणार आहे ना. हा? वंशाचा दिवा नाही म्हणून काय झालं? वंशाची पंटी तर मिळेल ना त्यांना. आणि वंशाची पंटी अख्खा वंश जाळून टाकू शकते. काय घ्या घ्या घ्या. घ्या घे. अरे प्रिया सुभेदारचं डोहाळे जेवण आहे लाजायचं नाही. घ्या घ्या. थँक्यू. तुम्ही खूप छान साजरा केला माझा डोहाळे जेवण. आता कार्यक्रम संपला ना कॉन्स्टेबल ताई. आता आम्ही आमच्या सेलमध्ये परत जातो. चला. सायली हे सगळं खाऊन ना मी खूप दष्टपुष्ट होणार आहे. म्हणजे कसं तुझं स्वागत अगदी जंगी करता येईल ना. ये ती मनापासून तुझी वाट बघते. कसली गोड दिसते माझी गौराबाई फ्रॉक मध्ये. गोडुली. मी पण तयार झालो. छान दिसतोय है ना. ए आपण कधीपासून तयार आहे? आता कधी निघायचंय? अरे त्या मुलींना येऊ दे ना त्यांच्या ट्रिप वरून परत. पण त्या अजून आल्या का नाहीयेत? कुसुम मानसीच्या बाईंना परत परत फोन करून त्रास देणं बरोबर वाटत नाही. पण आता विचारायलाच हवं की किती वेळ लागणार आहे. मी करते फोन. हा हॅलो मॅडम. तुम्ही सगळे पोचलात का? हो आत्ताच पोहोचलो. वाटेत थोडं ट्रॅफिक असल्यामुळे उशीर झाला. अच्छा. 10 मिनिटात मुली पोहोचतीलच घरी. ठीक आहे. मॅडम मी बोलू का कुसुमताईशी? दे. हॅलो. हा कुसुमताई. अगं आम्ही आत्ताच बसमधून उतरलोय. अगं काय करताय तुम्ही? लवकर या वाट बघतोय आम्ही. हो आम्ही लगेच येतो. फक्त सायली ताईसाठी गिफ्ट घेतोय आणि लगेच 10 मिनिटात घरी पोहोचतो. हा सावकाश घरी जा. हा इकडे तिकडे भटकत बसू नका. हा. हे किती वेळ आहे अजून? 10 मिनिटात येत आहेत. 10 मिनिटं म्हणून बोलत होतो यांना ट्रिपला नका पाठवू. हा ना.
आता गप्प बसा. मारेन तुला. ए मी काय बोलते आपण ना सायली ताईसाठी एक सुंदर साडी घेऊया. नाही नको नको साडी खूप महाग असणार ग. त्यापेक्षा आपण फॅन्सी बँगल्स घेऊया. अरे तुम्हाला जे काय घ्यायचं ते पटापटा घ्या. आपल्याला आधीच उशीर होतोय. हो ना चला लवकर करा. ऐक ना, त्या माणसाचा फोन आला का? बोल. काम झालं. आपली व्हॅन पोरींना घेऊन निघाली. ग्रेट, गुड जॉब. सायली सुभेदार, स्वतःच्याच आश्रमातल्या मुलींची कशी वागलीस ग तू? हे तुला शोभत नाही. आता जेलची हवा खायला तयार राहा. त्या सायली आणि अर्जुनने माझ्या बाप्पांना जेलमध्ये पाठवलं. आता यांना कळेल की माझे बाप्पा तिथे बसून काय सहन करतायत ते. बाप्पा तर चुकलं सायली, पण तू आता पॉक्सो खाली मरेपर्यंत जेलमध्ये राहशील. हे बरं, आता सगळ्यात महत्वाचं पेढा की बर्फी? सायली मला सांग, पेढा की बर्फी? एक मिनिट. हे असं असतं ना की पेढा निघाला तर मुलगा आणि बर्फी तर मुलगी. बरोबर. सायली बर्फी बर्फी मला मुलगी आहे. अरे अर्जुन असं काय? अरे मुलगा झाला काय मुलगी झाली काय आम्ही खुशच असणार आहोत. सायली खूप पटकन एक झाकण उचल ना. अर्जुन मदत कर. बर्फी बर्फी. अरे